प्रियांनो, पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये तुमचं स्वागत आहे. हालेलुया. प्रियांनो, आज आमचा विषय आहे प्रार्थना घर. हालेलुया. तर आम्ही या ठिकाणी देवाच्या वचनातून पाहणार आहोत मार्क लिखित शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 15 ते 17 वचन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हालेलुया. प्रियांनो, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. मग ते यरूशलेमेस आले आणि तो मंदिरात गेला. तेव्हा मंदिरात जे विकणारे व विकत घेणारे होते त्यांना तो बाहेर घालू लागला आणि सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी त्याने पाडून उलथ्या पालथ्या केल्या आणि त्याने कोणाला मंदिरातून काहीही भांडे वाहू दिले नाही. आणि तो त्यांना शिकवित म्हणाला, माझे घर सर्व राष्ट्रांकरता प्रार्थनेचे घर म्हटले जाईल असे लिहिलेले नाही काय? परंतु तुम्ही ते लुटारूची गुहा केली आहे. प्रियांनो, या ठिकाणी या वचनात आम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की माझे घर सर्व राष्ट्रांकरिता प्रार्थनेचे घर म्हटले जाईल. हालेलुया. हे जे माझं घर आहे, मंदिर, ते सर्व राष्ट्रांकरता प्रार्थनेचे घर म्हटले जाईल. परंतु या वचनात जर आम्ही पाहिलं तर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या यरूशलेम येथील मंदिरामध्ये गेला तेव्हा येशूला त्या ठिकाणी काय दिसलं तर आम्ही जर पाहिलं तर पहिली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताला दिसली ती म्हणजे विकणारे व विकत घेणारे. दुसरी गोष्ट सराफांचे चौरंग. तिसरी गोष्ट कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी. त्यानंतर आम्ही जर पाहिलं 16व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे भांडी वाहणारे लोक. हालेलुया. प्रियांनो, या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी दिसून आल्या. हालेलुया. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी प्रार्थना करणारे लोक दिसले नाहीत. हालेलुया. प्रियांनो, पहा, येशू त्या मंदिरामध्ये गेला, परंतु गेल्याच्या नंतर परिस्थिती काय होती की प्रार्थना करणारे लोक येशूला त्या ठिकाणी दिसले नाहीत. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की माझं घर सर्व राष्ट्रांकरता प्रार्थनेचं घर म्हटलं जाईल, परंतु तुम्ही ती लुटारूची गुहा असे केले आहे. प्रियांनो, प्रियांनो, पहा, आम्ही प्रभूचं मंदिर आहोत. आम्ही विश्वास ठेवतो, परंतु आमचं जीवन प्रार्थनामय जीवन आहे का? हा प्रश्न आज आमच्या जीवनाला आम्हाला विचारला पाहिजे. प्रभूला प्रार्थना करणारे लोक हवे आहे. हालेलुया. आम्ही आमच्या स्वतःला देवाचं मंदिर समजतो, परंतु प्रियांनो,
आमचं जीवन प्रार्थनामय जीवन आहे का हे समजणं जरुरी आहे. हालेलुया. मंदिर महत्वाचं नाही, परंतु प्रियांनो जीवन प्रार्थनामय आहे का हे महत्वाचं आहे. कित्येक लोक विश्वास ठेवतात परंतु प्रार्थना करत नाही. आज प्रियांनो देवाला प्रार्थना करणारे लोक हवे आहेत. येशूने म्हटलं, माझं घर सर्व राष्ट्रांकरता प्रार्थनेचं घर म्हटलं जाईल. हालेलुया. आम्ही देवाचं घर आहोत, परंतु हे घर एक प्रार्थना घर बनणं जरुरी आहे. हालेलुया.